पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण ना एकदम हलकी पण कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मक्याची म्हणजेच कॉर्न भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। याच्यासाठी ना साहित्य अचूक असणं फार गरजेचं आहे। इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल, एवढी पूर्ण बाउलभर लागेलच। कॉर्नफ्लॉर मी घेतलेलं आहे, खायचा सोडा लागेल, मीठ आहे इथे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, हळद घ्यायची, लसूण पाकळ्या आणि जिरं। चला आता ही भजी तयार करायला घेऊयात। तर मिक्सर सज्ज आहे, यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, लसूण घालायचा आणि हे आधी याची भरड काढून घेऊयात। आणि आता यामध्ये आपण घालूयात मका। तर मका ना आपल्याला फक्त फोडून घ्यायचं आहे, पेस्ट प्युरी वगैरे करायची नाही आहे। आता फक्त 1-2 पल्स घेणार। काय होतं ना, मका जेव्हा आपण तळतो ना तेव्हा तो फुटतो, तो फुटू नये म्हणून फक्त 1 पल्स देऊन घ्यायचा, फक्त तो फोडून घ्यायचा, त्याची पेस्ट वगैरे करायची नाही। हे बघा, आता ही जी मक्याची भरड काढून घेतली आहे ही यामध्ये काढूयात बाउलमध्ये। हे बघा, मका असा छान अख्खा दिसतोय, फक्त फोडून घ्यायचा आहे। तुम्हाला अगदीच हवं तर हे खलबत्त्यामध्ये मका ठेचून घेतला ना तरी चालू शकेल। चला आता ही भरड काढून घेतली, तुम्ही बघू शकाल काही मक्याचे दाणे पण याच्यात दिसतात। खूप पातळ केलं ना तर याला भरपूर पाणी सुटतं, म्हणून मग पातळ करायचं नाही, पेस्ट करायची नाही। आता यामध्ये हे सगळं मक्याचं पीठ घालूयात, कॉर्नफ्लॉर। खूप पीठ घालायचं नाही, नाहीतर काय होतं ना ते चामट होतात भजे, हलके नाही होत। यावर जाईल हळद, थोडंसं लाल तिखट, जिरं, खूप सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, खायचा सोडा। आता हे सगळं फक्त पीठ एकजीव करून घ्यायचं। याला बाइंडिंग येईल इतपतच आपल्याला हे कॉर्नफ्लॉर घालायचं। चला इथे तेल मस्तपैकी कडकडीत तापलेलं आहे, हे तेलामध्ये सोडून घ्यायचं। चला आता हे दोनही बाजूने छान असे खरपूस सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं। आहा हा हा, काय तो सुरेख रंग आलेला आहे, कमाल। तुम्ही बघा, आणि इतका सुंदर त्या मक्याचा सुवास तरवळतोय, छान। आणि मके पण दिसत बघा, भरड काढली ना त्यामुळे मके असे पेस्ट नाही होत त्याची, किंवा ते जेल होऊन जात नाही भजीमध्ये। वा, हे बघा मस्त कुरकुरीत होतात हे भजे, आणि फोडूनही दाखवते। हे बघा, आतमध्ये एकदम असे हलके फुलके होतात, एकदम मोकळे मोकळे होतात। पावसाळा स्पेशल कुरकुरीत आणि खुसखुशीत मक्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप कॉर्नफ्लॉर, चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, 3 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, तळण्यासाठी तेल। हिरव्या मिरच्या आणि लसणाची भरड करायची आणि यात मका घालून मका मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा। आता यात कॉर्नफ्लॉर, हळद, तिखट, जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा घालायचा आणि हे पीठ एकजीव करायचं। आता गरम तेलात अशा पद्धतीने भजी मोठ्या आचेवर तळायची। झाले आपले पावसाळा स्पेशल कुरकुरीत कॉर्न पकोडे तयार। कोकणामध्ये घरोघरी बनवला जाणारा असा आपण हा आज बेत आखतोय, तो म्हणजे गुरगुट्या भात, मेथकूट, साजूक तूप आणि पोह्यांचा पापड। कोकणामध्ये जो भात किंवा तांदूळ वापरला जातो त्यासाठी मसुरा, सुवर्णा या जातीचे तांदूळ मुख्यतः वापरले जातात, पण मला ते इथे मिळाले नाही म्हणून मी इथे सोना मसूर तांदूळ घेतलेला आहे। हा अर्धा कप तांदूळ घेतला, पाणी घालून व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला। आता हा तांदूळ आपण घेऊयात कढईमध्ये। अर्धा कप तांदूळ आहे, 3 कप पाणी मी इथे जवळपास घालते। हवं तर तुम्ही कुकरमध्ये पण हे करू शकता,
पण जी पातेल्यात शिजवलेली चव आहे ना ती कुकरमध्ये नाही आहेत. आता यामध्ये घालायचं मीठ आणि याला एक मस्त उकळी काढून घेऊयात. आता इथे तुम्ही बघू शकाल मस्त याला उकळी आलेली आहे. आता मंद आचेवर करून घ्यायचा. सगळ्यात लोएस्ट हीटवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक 20 मिनिटं हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता हा भात मी 20 मिनिटं अगदी मंद आचेवर छान शिजवून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त भात शिजलेला आहे, फुललेला आहे. हलकासा आत्ता हा सैलसर वाटतो, पण थंड झाला की हा आळून येतो. जर तुम्ही लगेच गरम गरम खाणार असाल तर आणखी एक 5 मिनिटं शिजून द्या, पण मला थोडासा वेळ आहे त्यामुळे हे मुरण्यासाठी मी हे असंच ठेवते. आता बनवूयात मेथकूट. पाव कप गहू आणि गहू आहे ना आपल्याला छान असे फुलवून घ्यायचे आणि इथे गहू तुम्ही बघू शकाल मस्त सगळे गहू फुललेले आहेत आणि आता हे काढूयात एका बाउलमध्ये. आता याच तव्यामध्ये मी बाकी सगळे जिन्नस घालते. हे मी ना खूप कमी क्वांटिटीमध्ये करते त्यामुळे सगळं एकत्र भाजून घेते. अर्धा कप इथे आहे चणा डाळ, पाव कप उडदाची डाळ, पाव कप मुगाची डाळ आणि पाव कप तांदूळ. आता हे सगळे जिन्नस एकत्र छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकाल डाळ आणि तांदूळ एकत्र छानपैकी असं खमंग भाजून घेतलेत. हलकासा रंग बदललेला आहे, सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय सुके मसाले. यामध्ये घालतोय धणे अख्खे, जिरं, 10 ते 12 काळी मिरी, 10 ते 12 लवंगा आणि त्याचबरोबर मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि सुंठेचा एक तुकडा. आणि हे आणखी आता एकत्र 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. छान दिसतोय, रंगही सुरेखाला. आता गॅस बंद करते आणि यामध्ये घालते मी मेथ्या, पाव चमचे. मेथ्या आपल्याला भाजून खूप घ्यायची गरज नाही आहे, जी या डाळींची हीट आहे तेवढी मेथ्यांसाठी पुरेशी आहे. आणि हे भाजलेले गहू पण यामध्ये घालूयात, मिक्स करूयात आणि हे आता हलकंसं थंड करून घेऊयात. तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद. झाकण लावायचं आणि याची छान अशी बारीक पूड करू. आता एक जाळणी किंवा गाळणी घ्यायची आणि हे ना चाळून घ्यायचं मेथकूट या पद्धतीने. म्हणजे जर काही मोठे बीट्स किंवा कण काही राहिले असतील तर ते निघतील. आणि इथे आपला मस्त गरमागरम वाफाळलेला गुरगुट्या भात, मेथकूट, साजूक तूप असा मस्त बेत तयार आहे. भन्नाट दिसतोय. पावसाळा स्पेशल गुरगुट्या भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तांदूळ, चवीनुसार मीठ, पाणी. स्वच्छ धुवून घेतलेल्या तांदळात पाणी आणि मीठ घालून मंद आचेवर भात साधारण 20 मिनिटं शिजवून घ्यायचा. झाला आपला पावसाळा स्पेशल गुरगुट्या भात तयार. मेथकूट करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप गहू, अर्धा कप चणा डाळ, पाव कप उडीद डाळ, पाव कप मूग डाळ, पाव कप तांदूळ, 1 मोठा चमचा धणे, 1 चमचा जिरं, 10 ते 12 काळी मिरी, 10 ते 12 लवंगा, अर्धा चमचा मोहरी, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 1 सुंठाचा तुकडा, पाव चमचा मेथ्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद. मेथकूट करण्यासाठी गहू भाजून घ्यायचे. आता चणा डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र खमंग भाजून घ्यायचे. आता धणे, जिरं, काळी मिरी, लवंग, मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि सुंठ घालून यात मेथी दाणे आणि भाजलेले गहू घालायचे. आता चवीपुरतं मीठ आणि हळद घालून याची पूड करायची आणि हे पीठ चाळून घ्यायचं. झालं आपलं मेथकूट तयार. आणि हा भात अशा पद्धतीने सर्व्ह करायचा. झाला आपला पावसाळा स्पेशल गुरगुट्या मेथकूट भात तयार. आज आपण ना वडा सांबार कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी सांबारची तयारी करूयात. त्यासाठी पाऊण कप इथे मी तूर डाळ घेतली आहे. तर यामध्ये पाणी घालूयात आणि स्वच्छ अशी धुवून घेऊयात 3 ते 4 वेळा. आता यामध्ये पाणी घालूयात स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये. साधारण 1.5 कप पाणी घालते, पाऊण कप डाळ आहे तर. आणि ही डाळ आहे ना भिजण्यासाठी आज ठेवणार आहोत आपण. काय होतं, वडा पण पचायला जड होतो, सांबार पण पचायला जड होतं. डाळ जर आपण भिजवून घेतली तर कम्पॅरेटिव्हली ती पचण्यास
हलकी होऊन जाते आणि खूप जड नाही राहत. त्यामुळे एक अर्धा तास आपण ही डाळ भिजण्यासाठी ठेवूया. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.